नमस्कार. छावा न्यूज, धाराशिव जिल्हा प्रतिनिधी लघु शिंदे, आवाज जनतेचा. आज आपण जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत, आता सुरू होत आहेत. त्याच्या संदर्भात आपण चर्चा करण्यासाठी वंचित बहुजन आघाडी तालुका अध्यक्ष राहुल भैया पोरे यांच्याशी चर्चा करणार आहेत. तर काय सांगाल राहुल भैया? नमस्कार, मी राहुल पोरे, वंचित बहुजन आघाडी धाराशिव तालुका अध्यक्ष. या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ज्या कालच आचारसंहिता लागलेल्या आहे नगरपालिकाची, त्या नगरपालिका असतील, येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती असेल, त्याच्यामध्ये या निवडणुकामध्ये वंचित बहुजन आघाडी निश्चितपणानं आपलं प्रदर्शन आणि आपलं अस्तित्व चांगल्या पद्धतीनं जनतेमध्ये घेऊन जाईल आणि त्याच्यातून निश्चितपणानं येणाऱ्या काळामध्ये वंचित बहुजन आघाडीला घवघवीत असं यश मिळवून देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे प्रत्येक पदाधिकारी हे निश्चितपणानं कामाला लागलेले आहेत. आपण पाहिलं तर म्हणावा तेवढा सर्वसामान्य माणसाचा विकास झालेला दिसत नाही. मग त्याच्यामध्ये सगळेच आले, बहुजन वंचित आघाडी आली, मराठा समाज आला, सगळे समाज आले, ओबीसी आली, एसटी बांधव सगळेच आले. ॲक्च्युली ग्राउंड लेवलला ज्या काही शासनाच्या सुविधा आहेत त्या पोहोचवल्या जातात का? त्या आपल्या संदर्भात कशा पोहोचवल्या जातील? निश्चितपणानं हा प्रश्न आपण महत्त्वाचा केलेला आहे, कारण जे काही प्रस्थापित आहेत, आज महाविकास आघाडी असेल किंवा भाजप प्रणित महायुती असेल, या दोन्हींनीही फक्त सत्ता उपभोगण्याचं काम केलेलं आहे आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नाकडे निश्चितपणानं डोळे झाकलेले आहे. परंतु वंचित बहुजन आघाडी निश्चितपणानं सर्वसामान्यांच्या प्रश्नावरती नेहमीच आक्रमक भूमिका घेऊन त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असते आणि अशीच पुढची भूमिका देखील या निवडणुकामध्ये असणार आहे. आणि आपण पाहिले की आजपर्यंत वंचित बहुजन आघाडीचं कुठल्याही पद्धतीत सरकार नाही किंवा सरकारमध्ये सहभागी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष नाही, परंतु सर्वसामान्यांच्या प्रश्नावरती आक्रमकपणे वंचित बहुजन आघाडी सतत रस्त्यावरचं काम करत असते. आणि येणाऱ्या काळात या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जर वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी निवडून गेले तर निश्चितपणाने तिथं सर्वसामान्यांना न्याय मिळवण्यासाठी आम्ही आक्रमक अशी भूमिका मांडू पक्षाची. ठीक आहे, आपण राहुल भाई यांची प्रतिक्रिया ऐकली. त्यांचं म्हणणं असं आहे की ग्राउंड लेवलला जे समाज आहे आपला प्रत्येक वर्गामधला आला, तो कुठल्याही जाती धर्माचा असो किंवा ज्या ॲक्च्युली संस्था मोठ्या मोठ्या ज्या संस्था आहेत किंवा प्रशासकीय अधिकारी असो, लोकप्रतिनिधी असो, हे फक्त जनतेला लाल भडक लांबलचं गाजर दाखवण्याचं काम करत आहेत. कुठल्याही योजना असो, कुठल्याही सुविधा असो, रेशनचा माल असो, ॲक्च्युली जर रेशनच्या मालाविषयी आपण त्याला बनवणार आहेत, पण सर्वसामान्य माणसापर्यंत खरंच पोहोचत नाही. आणि ही महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी दुर्दैव आणि शोकांतिक आहे. ठीक आहे, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.